हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेन्स म्हणजेच काळ या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. सिंपल टेन्सचे तिन्ही प्रकारातील सूत्र पाहूयात. सिंपल प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म किंवा वर्बला यस किंवा एस प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस वर्बचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. प्रोनाऊनबाबत माहिती पाहूयात. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आय, वी, यू, दे यांना क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. ही, सी, इट यांना क्रियापदाचं पहिलं रूप सोबत यस किंवा एस हा प्रत्यय लावला जातो. सिंपल पास्ट टेन्समध्ये एनी सब्जेक्ट म्हणजेच कोणत्याही कर्त्यासोबत क्रियापदाचं दुसरं रूप येतं आणि सिंपल फ्युचरमध्ये एनी सब्जेक्टसोबत म्हणजेच कोणत्याही नाऊन किंवा प्रोनाऊनसोबत विलचा वापर होतो. मराठीतून अर्थ होतो सिंपल प्रेझेंट टेन्सचा करतो, करते, करतात. सिंपल पास्ट टेन्सचं होतं केलं, केला. सिंपल फ्युचरचं होतं करेन, करील. एक्झाम्पल्स पाहूयात. सिंपल प्रेझेंट टेन्स आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. सिंपल पास्ट टेन्स आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो. आय विल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळेन. दुसरं एक्झाम्पल पाहूया. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. ही प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळला. ही विल प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळेन. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साध्या वर्तमान काळात क्रियापदाला यस, ईएस किंवा आयईएस लावण्याचे नियम. सामान्य शब्द इतर सर्व साधे शब्द फक्त यस लावतात. उदाहरणार्थ प्ले, प्लेज, रीड, रीड्स, राईट, राईट्स, सिंग, सिंग्स. क्रियापदाच्या शेवटी यस, यस, सीएच, यक्स व झड ने संपणारे शब्दाला ईएस लावतात. उदाहरणार्थ गो, गोज, डू, डूज, वॉश, वॉशस, वॉच, वॉचस, फिक्स, फिक्सज, टीच, टीचर्स. क्रियापदाच्या शेवटी व्यंजन प्लस वाय आले तर उदाहरणार्थ आर वाय, एल वाय, टी वाय तर वायचे आय होते आणि वाय काढून आय ई एस लावावे. उदाहरणार्थ ट्राय, ट्राईज, क्राय, क्राईज, फ्लाय, फ्लाईज. क्रियापदाच्या शेवटी स्वर प्लस वाय आले तर उदाहरणार्थ ए वाय, ई वाय, ओ वाय फक्त यस लावावे. उदाहरणार्थ प्ले, प्लेज, से, सेज, एन्जॉय, एन्जॉयज. टेन्सचा दुसरा प्रकार कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळ, पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळ, फ्युचर कंटिन्युअस चालू भविष्यकाळ. सूत्रे पाहूयात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस वर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. पास्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस वाज, वेर प्लस वर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. प्रोनाउन्स सोबत हेल्पिंग व्हर्बच्या जोड्या पाहूयात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आय एम, he, she, it, is, we, you, they, are. Past continuous I, he, she, it, was, we, you, they, were. Future continuous सर्व नाऊन आणि प्रोनाऊन सोबत विल बी वापरतात. मराठी अर्थ होतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करत आहे, करत आहेत. पास्ट कंटिन्युअस टेन्स करत होतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्स करत असेन, करत असेल. उदाहरणे पाहूयात. आय ॲम प्लेईंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे. आय वॉज प्लेईंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो. आय विल बी प्लेईंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत असेन. सेकंड एक्झाम्पल पाहूयात. दे आर स्टडिंग, ते अभ्यास करत आहेत. दे वेर स्टडिंग, ते अभ्यास करत होते. दे विल बी स्टडिंग, ते अभ्यास करत असतील. टेन्सचा तिसरा प्रकार परफेक्ट टेन्स. फर्स्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. सूत्रे पाहूयात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स
सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. मराठी अर्थ पाहूयात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स केला आहे. पास्ट परफेक्ट टेन्स केला होता. फ्युचर परफेक्ट टेन्स केला असेल. प्रोनाउन्स आणि हेल्पिंग वर्बच्या जोड्या पाहूयात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय, वी, यू, दे यांच्यासोबत हॅव वापरतो. ही, सी, इट यांच्यासोबत हॅज वापरतो. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये ऑल नाऊन आणि प्रोनाऊन सोबत हॅड वापरतात. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये ऑल नाऊन अँड प्रोनाऊन सोबत विल हॅव वापरतात. एक्झाम्पल्स पाहूयात. वी हॅव प्लेड क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळले आहे. वी हॅड प्लेड क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळले होते. वी विल हॅव प्लेड क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळले असेल. सेकंड एक्झाम्पल्स पाहूयात. ही हॅज रिटन अ लेटर तो पत्र लिहिला आहे. ही हॅड रिटन अ लेटर तो पत्र लिहिला होता. ही विल हॅव रिटन अ लेटर तो पत्र लिहिला असेल. टेन्सचं चौथा प्रकार पाहूयात. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फर्स्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ. सूत्रे पाहूयात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्हर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्हर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस व्हर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. मराठी अर्थ होतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करत आलेलो आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करत आलेलो होतो. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करत आलेलो असेल. एक्झाम्पल्स पाहूयात. आय हॅव बीन प्लेईंग क्रिकेट मी क्रिकेट खेळत आलेलो आहे. आय हॅड बीन प्लेईंग क्रिकेट मी क्रिकेट खेळत आलेलो होतो. आय विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट मी क्रिकेट खेळत आलेलो असेल. सेकंड एक्झाम्पल पाहूयात. सी हॅज बीन रायटिंग अ लेटर ती पत्र लिहत आलेली आहे. सी हॅड बीन रायटिंग अ लेटर ती पत्र लिहित आलेली होती. सी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर ती पत्र लिहित आलेली असेल. एकंदरीत सूत्राच्या सहाय्याने एक वाक्याचे 12 प्रकारामध्ये कशा पद्धतीनं रूपांतर होते ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. आय प्ले मराठी अर्थ होतो मी खेळतो. सेकंड सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. आय प्लेड मी खेळलो. थर्ड सब्जेक्ट प्लस विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. आय विल प्ले मी खेळेन. फोर्थ सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आय एम प्लेईंग मी खेळत आहे. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आय वॉज प्लेईंग मी खेळत होतो. 6 सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आय विल बी प्लेईंग मी खेळत असेन. 7 सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. आय हॅव प्लेड मी खेळलो आहे. 8 सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. आय हॅव प्लेड मी खेळलो होतो. 9 सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. आय विल हॅव प्लेड मी खेळलो असेन. 10 सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस वर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आय हॅव बीन प्लेईंग मी खेळत आलेलो आहे. 11 सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आय हॅड बीन प्लेईंग मी खेळत आलेलो होतो. 12 सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस वर्ब ऑफ आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आय विल हॅव बीन प्लेईंग मी खेळत आलेलो असेन. दुसरं उदाहरण पाहूया. क्रियापदाचं पहिलं रूप आय डू मी करतो. क्रियापदाचं दुसरं रूप
आय डीड मी केलं. विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आय विल डू मी करेन. ॲम इज आर प्लस व्हर्ब ऑफ आय एन जी आय ॲम डुईंग मी करत आहे. वाज वेअर प्लस व्हर्ब ऑफ आय एन जी आय वॉज डुईंग मी करत होतो. विल बी प्लस व्हर्ब ऑफ आय एन जी आय विल बी डुईंग मी करत असेन. हॅव हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आय हॅव डन मी केलं आहे. हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आय हॅड डन मी केलं होतं. विल हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आय विल हॅव डन मी केलं असेल. हॅव हॅज प्लस बीन प्लस व्हर्ब ऑफ आय एन जी आय हॅव बीन डुईंग मी करत आलेलो आहे. हॅड प्लस बीन प्लस व्हर्ब ऑफ आय एन जी आय हॅड बीन डुईंग मी करत आलेलो होतो. विल हॅव प्लस बीन प्लस व्हर्ब ऑफ आय एन जी आय विल हॅव बीन डुईंग मी करत आलेलो असेन. अशा पद्धतीने आज आपण टेन्स हा भाग समजून घेतला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.